नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की जर आपल्याला डीएपी या खताची उपलब्धता जर झाली नाही तर आपल्याला कोणते असे खत वापरता येईल जेणेकरून आपल्याला जे डीएपी ची मात्रा आहे आपल्या पिकांसाठी ते पूर्तता करण्यात येईल. कारण की काय होते की अजून आपल्याला ज्यावेळेस डीएपी पाहिजे असते किंवा इतर सुद्धा खतं पाहिजे असते, परंतु या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिक बोलूया डीएपी बद्दल. जर या खतांची मात्रा जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर असे कोणकोणते पर्याय आहे आणि सोबतच असे कोणकोणते आपल्याला परवडणारे पर्याय आहे जे की आपण डीएपीच्या व्यतिरिक्त आपण वापरू शकतो, किंवा आपण म्हणू की डीएपीला आपण ते डीएपीच्या बदल्यात ते आपल्या शेतामध्ये आपण वापरू शकतो. परंतु हे पर्याय वापरताना एक गोष्ट ध्यानात घ्यायची आहे की हे पर्याय आपण उभ्या पिकामध्ये वापरायचे नाही. ज्या वेळेस आपण पेरणी करत असतो त्यावेळेसच आपल्याला हे प्रमाण वापरायचं आहे, जेणेकरून आपल्या पिकाला योग्य टाइम मध्ये या खतांची मात्रा भेटणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ अगदी आपण छोटा बनवण्याचा प्रयत्न करूया आणि आणखीनही अशा कोणते टॉपिक तुम्हाला हवे आहे हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा, जेणेकरून आपण त्या विषयावर लाईट टाकण्याचा, प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. तर मंडळी, मी सुतीक्ष्ण घोटे आणि तुम्ही बघत आहात इंडियन फसल. तर मंडळी, आता आपण बघणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला जी डीएपी ची मात्रा आहे, आता आपल्याला सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्यायला लागेल की डीएपी मध्ये आपल्याला असं कोणतं कंटेंट भेटून राहिलेलं आहे ज्याची पूर्तता आपल्याला इतर जे खतं आहेत त्यांना आपण पूर्तता करू शकतो. मेनली आपण या व्हिडिओमध्ये फोकस करूया की सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया या दोन खतांनी डीएपी ची मात्रा कशी पूर्तता करण्यात येईल. तर सर्वात आधी आपण एक गोष्ट लक्षात ठेवू की जे डीएपी आहे आपलं, डीएपी डाय अमोनियम फॉस्फेट, ठीक आहे. आता डीएपी मध्ये असा कोणते घटक आहे ज्याची पूर्तता आपल्याला करायला लागणार आहे. पहिले आपल्याला डीएपी चे घटक माहित करायला लागणार आहे. आपल्याला माहिती आहे की डीएपी मध्ये नत्र आहे, बरोबर आहे, म्हणजे नायट्रोजन आहे, आणि त्याच्यानंतर काय, फॉस्फरस आहे, P2O5, ठीक आहे. मग आता डीएपी मध्ये जे की आपली 50 किलोची साधारणतः बॅग असते, ठीक आहे, 50 किलोची आपण बॅग पकडूया हिशोबासाठी. 50 किलोची जी बॅग आहे आपली, हिच्यामध्ये नत्राचं प्रमाण किती आहे, तर नत्राचं प्रमाण आहे याच्यामध्ये 18% नत्र आहे याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये साधारणतः 46% काय आहे, फॉस्फरसचं आपल्याला प्रमाण दिसून येते. याचाच अर्थ काय, जर आपल्याला या 50 किलोच्या बॅग जर आपण आपल्या शेतामध्ये टाकत असाल तर 18% आपलं नत्र चाललं. म्हणजेच काय, तर 18% याचा अर्थ काय की याच्यातून साधारणतः 9 किलो काय चाललं, आपलं नत्र चाललेलं आहे. आणि त्यासोबत 46% डीएपी म्हणजेच 50 किलोच्या पोत्यामधून आपल्या शेतामध्ये साधारणतः 23 किलो काय चाललेलं आहे, आपलं P2O5 म्हणजेच फॉस्फरस चाललेलं आहे. आता जर आपल्याला ही पूर्तता जर करायची असेल, कोणती पूर्तता करायची आपल्याला, जे नत्र आणि पूरक आहेत, सॉरी फॉस्फरस आहे, याची जर पूर्तता आपल्याला करायची असेल तर सिंगल सुपर फॉस्फेटचे आपल्याला किती पोते टाका लागेल आणि सोबतच युरिया आपल्याला किती टाका लागेल हे समजूया. आता याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे सिंगल सुपर फॉस्फेट आहे, सिंगल सुपर फॉस्फेट, आता याच्यामध्ये फॉस्फरस आहे, ओके. आता याच्यामध्ये जे फॉस्फरस आहे हे किती आहे, हे सर्वात मेन गोष्ट आहे. तर सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये आपल्याला साधारणतः 16% P2O5 भेटते आपल्याला, P2O5. आता याचं जे राहते हे साधारणतः 50 किलोचं एक पोतं राहते. आता 50 किलोच्या पोत्यामधून 16% जर P2O5 भेटत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला साधारणतः 50 किलोच्या एका बॅगला किती भेटत आहे, 8 किलो आपल्याला काय भेटत आहे, P2O5 फॉस्फरस भेटत आहे. म्हणजे एक पोतं ज्यावेळेस आपण शेतामध्ये टाकत आहोत सिंगल सुपर फॉस्फेटचं, तर त्यामधून आपल्याला 8 किलो आपल्याला मिळत आहे. 8 किलो काय मिळत आहे आपल्याला, फॉस्फरस मिळत आहे. आपल्याला फॉस्फरसची गरज किती आहे, 9 किलो आहे, सॉरी फॉस्फरसची गरज किती आहे आपल्याला, 23 किलो आहे. मग आला 23 किलोची जर पूर्तता करायची असेल तर साधारणतः आपल्याला गुणेला 3 म्हणजेच 24, म्हणजे 3 बॅगा साधारणतः आपल्याला याच्या टाका लागणार आहे. तेव्हा याचं किती भरण, 23-24 किलो आपल्याला फॉस्फरस आपल्याला भेटणार आहे. आणि आपण डीएपी ची पूर्तता आपण तिथं 3 बॅगा सिंगल सुपर फॉस्फेट मधून करू शकणार आहे. आता जर आपण सिंगल सुपर फॉस्फेट आपण किती टाकलेलं आहे, 3 बॅगा टाकलेल्या आहे, ठीक आहे, 3 बॅग आपलं सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला इथं भेटलेलं आहे, ओके. तर आता त्याचप्रमाणे आता आपल्याला युरिया किती टाका लागेल हे मेन गोष्ट आहे. तर युरियाचा जर आपल्याला गणित समजायचं असेल तर युरियामध्ये सर्वात आधी आपल्याला माहित करावं लागेल की युरियामध्ये काय भेटत आहे आपल्याला, 46% आपल्याला काय भेटत आहे, नत्र भेटत आहे. आता युरियाची ही बॅग जी राहते ही साधारणतः 45 किलोची आता आपल्याला मार्केटला भेटत आहे. तर 46% जी आपल्याला युरिया मिळत आहे आपल्याला 45 किलोच्या बॅग मध्ये, याचाच अर्थ त्या बॅग मधून आपल्याला साधारणतः
25 किलो नत्र भेटत आहे. 25 केजी काय भेटत आहे, नत्र भेटत आहे. आणि आपल्याला गरज किती किलो नत्राची आहे, तर आपल्याला फक्त आणि फक्त 9 किलो नत्राची गरज आहे. म्हणजेच काय, तर आपण जर अर्धा बॅग जर युरियाची जर आपण वापरत असेल आणि आपण जर टाकत असेल, तर त्यातून आपली काय आहे, युरियाची जी मात्रा आहे ही पूर्तता होत आहे. म्हणजेच काय, आपण एक बॅग जर डीएपी जर आपण शेतामध्ये टाकणार असेल, एक बॅग जर आपण डीएपी जर टाकणार असेल आपण आपल्या शेतामध्ये डीएपी, तर आपल्याला याचा जर पर्याय शोधायचा असेल, तर आपल्याला 3 बॅग लागन आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट, अधिक काय लागन आपल्याला, अर्धी बॅग आपल्याला लागणार आहे युरिया. जर आपण हे जर टाकत असेल, तर आपल्या डीएपीची आपल्याला पूर्तता इथं एकदम सोप्या पद्धतीनं होणार आहे. तर मंडळी, या प्रकारे आपण जास्त व्हिडिओला लांबू नये. या प्रकारे एक बॅग डीएपी साठी आपल्याला 3 बॅग एसएसपी आणि अर्धी बॅग युरिया हे पर्याय आपल्याला इथं भेटणार आहे. आणखीन एक गोष्ट मंडळी जी महत्वाची आहे, की जर आपण इथं सिंगल सुपर फॉस्फेट जर टाकत असेल, कोणतं आपण सिंगल सुपर फॉस्फेट, तर याच्यामधून आपल्याला सल्फर अधिक आपल्याला काय कॅल्शियम सुद्धा मिळणार आहे. सल्फर किती असते आपल्या एका बॅग मध्ये, तर 11% आपल्याला इथं सल्फर भेटणार आहे आणि कॅल्शियम सुद्धा आपल्याला इथं 21% मिळणार आहे, जे की आपल्याला फायद्याचंच ठरणार आहे. तर आपण डीएपी ला पर्याय म्हणून 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट सोबतच अर्धी बॅग युरिया आपण इथं वापरू शकतो. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण एवढंच ठेवूया. आणखीन आपल्याला कोणत्या प्रकारचे खतांची मात्रा, खतांचं गणित जर समजायचं असेल, सोबतच कोणत्या व्हिडिओवर आपल्याला टॉपिकवर आपल्याला व्हिडिओद्वारे जर माहिती हवी असेल, तर आम्हाला तुम्ही कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना खरीप पूर्व नियोजन खतांचं चांगल्या प्रकारे करता येईल. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.